निवडणूक बिनविरोधच झाली. त्यांचा काही संबंधच नव्हता, काही संबंध नव्हता त्याच्याशी. मग पुन्हा आधी 2019 ची निवडणूक. त्याच्या आधी काही महिन्यांपूर्वी महापूर आला होता कृष्णा नदी काठ, आठवतं का आपल्याला? मला तारखा आठवतात. त्या महापुरामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मनापासून जीव ओतून काम केलं. 25 दिवस 10-10 फुटाच्या घाण पाण्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये दिवस रात्र काम करत होतो. त्या ठिकाणी लोकांना, जी माणसं गावात अडकली होती त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढून भारतीय विद्यापीठाच्या इतर संस्थांच्या शाळांचे दरवाजे खुले केले. 30,000 लोकांना आपण त्या कृष्णा नदी काठातली लोक आपली जी माणसं या ठिकाणी विस्थापित झाली होती त्यांना 25 दिवस सकाळचा नाश्ता जेवण खाणं देत होतं. भारतीय हॉस्पिटलचं डॉक्टरांचं पथक उभं केलं. जनावरांना चारा उभा केला, चारा छावण्या उभ्या केल्या, कुठली कसर सोडली नाही. कारण त्या काळात राज्य सरकार भाजपचं झोपलेलं होतं. ती निवडणूक झाली, लोकांमध्ये भावना निर्माण झाल्या. भावना निर्माण झाल्यानंतर पुन्हा 2019 ची विधानसभा लागली. तोच प्रकार. मोहनदादा दोनदा बोलवलं गेले, डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना दोनदा बोलवलं गेले, मी महेंद्रप्पा, बाळासाहेब बापू, आदरणीय सगळी गावातली ज्येष्ठ मंडळी कुंडलची आम्ही घेऊन गेले. म्हणजे आम्ही विचार करून सांगू, कार्यकर्त्यांशी बोलू. निवडणुकीचा अर्ज भरताना विनंती केली, आपण यावं, आपण समविचार यावं. ते आले नाही. कुंडल औदुंबरच्या देवस्थानामध्ये या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला आणि आम्ही महिलांच्या शुभ हस्ते केला. पहिल्यांदा असं घडलं की आमचा काँग्रेस पक्षाचा, माझ्या उमेदवारीचा 2019 ला प्रचाराचा नारळ हा फक्त महिलांच्या हस्ते आम्ही केला होता. त्याला ते आले नाहीत. आम्ही बोलवलं, विनंती केली, नाही. 24 तारखेला मतदान होतं. मी म्हणलं तर ठीक आहे, आपण आपल्या चलेनी चालूया. त्यावेळेस काही समोरचे जे घाटावरचे लोक आहेत त्यांनी ठरवलं, नको बाबा, पुरा तुम्ही खूप मोठं काम केलंय, आपली नाचिक्की होईल, निवडणूक लढायला नको. रिंगण त्यांचं त्यांनी सोडलं. आणि मग परत 22 का 24 ऑक्टोबरला मतदान होतं. 24 ला मला तारीख आठवते. 18 ऑक्टोबरला मीटिंग घेतली आणि मग संध्याकाळी काहीतरी 8-9 वाजता निर्णय झालेला 18 का 19 ऑक्टोबरला की आम्ही तुम्हाला पाठिंबा जाहीर करत आहोत. तर त्याच्यात ही अटी होत्या. अट काय होती की तुम्ही आम्ही एका स्टेजवर यायचं नाही, बरोबर, की आम्ही आमचं काम करू, आम्ही आमचे लोक काम करू आणि तुमचं तुम्ही लोक काम करा. महापुराचं काम लोकांना एवढं भावलं होतं की पलूस कडेगावच्या जनतेने त्यावेळेस 1,62,000 लोकांनी मला निवडून दिलं. लोकांनी. मग 4 दिवस आम्ही एका व्यासपीठात नव्हतोच, फक्त निरोप येतो, आमचं काम चालू आहे. ती निवडणूक झाली. पुन्हा राज्य सरकार आलं. तुमच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो. साहेबांची पुण्याई होती. करोनाचा कालावधी आला आणि मग आली विधान परिषदेची निवडणूक. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यात एक असतं मतदारसंघातलं राजकारण, एक असतं जिल्ह्याचं राजकारण, एक असतं राज्याचं राजकारण. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये काही लोकांना मी पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झालेलो कदाचित फार काही रुचलं नाही. ते सोनियाजी गांधींनी मला राज्यमंत्री केलं आणि म्हणून काही लोकांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून दोन्ही उमेदवाऱ्या पलूस कडेगाव मध्ये दिल्या विधान परिषदेच्या. हरकत नाही. अधिवेशन चालू होतं, मला फोन आला. समोरच्या उमेदवारांच्या कुटुंबातला फोन आला, जे आमदार आहेत त्यांचा फोन आला, आम्हाला भेटायला यायचं. म्हणलं का? मी मुंबईत म्हणलं अधिवेशन चालू आहे. नाही, आम्हाला असं कळतंय की आम्हाला उमेदवारी दिली जाते, पण तुमच्याशी चर्चा करून ठरवायचं उमेदवारी घ्यायची की नाही. मला फोनवर सांगितलं, तुमच्याशी चर्चा करून आम्हाला ठरवायची की आम्ही उमेदवारी घ्यायची की नाही. तर तुमच्या पक्षाचा निर्णय, माझ्याशी काय चर्चा करायची नाही. आम्हाला असं माहित आहे की पदवीधरातल्या या मतदारसंघामध्ये 55% मतदान विश्वजित कदमांनी केले, म्हणून आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची.
केलीच होती मी 55% केलीच होती. आणि म्हणून मी म्हणलं हरकत नाही चर्चेला काय. मी फोन केला महेंद्रप्पांना, बाळासाहेब बापूंना आणि आपले बाळासाहेब भाऊ लाडांना. मी म्हणलं की गेल्या अनेक वर्षांपासून जे साहेबांवर निष्ठेने प्रेम करणारे कुंडलचे कार्यकर्ते, त्यांचा राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चालू आहे. जोपर्यंत साहेबांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते ह्याला होकार देत नाही, ह्याला मान्यता देत नाही, तोपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही. मी त्यांना जाहीरपणे सांगितलं. मग एकदम त्यांना आमच्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या जुन्या लोकांची आठवण झाली. त्यांनी तिकडे फोन लावले. आम्ही विश्वजित कर्मांशी बोललोय, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय जर तुम्ही जरा विश्वजित कर्मांशी बोला आणि बाळासाहेबांना सांगा. मग मला आले जयंतराव पाटील साहेबांचा फोन. म्हणून माझं भाषण झालं त्यांनी ऐकायला हवं होतं अशी माझी मनापासून इच्छा होती की विश्वजितराव आम्ही ते थोडं आमच्या पक्षातनं तुमच्या मतदारसंघात ह्या गावात आम्ही विधान परिषदेची उमेदवारी देतोय, पण पवार साहेबांनी सांगितले की विश्वजितला विचारा. हे शरद पवार साहेबांनी सांगितलं का? कारण त्यांना सुद्धा माहित होतं माझ्याकडे 50% मतदान होईल. पवार साहेबांनी माहित होतं. त्यावेळी स्वर्गीय अजितदादा सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते. आणि म्हणून पवार साहेब, अजितदादा आणि जयंतराव पाटील साहेबांनी मला फोन केले. मी मुंबईत होतो, अधिवेशन चालू, की आपल्याला भेटावं लागेल, असं शेवटचे 2 दिवस राहिले उमेदवारी आम्ही देण्याचा विचार करतोय, पण पवार साहेबांनी सांगितले विश्वजितला विचार काय करायचं. हरकत नाही, मला आमच्या लोकांना विचारावं लागेल. मग आमची ही सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी व्यापक विचार केला. काय विचार केला की ठीक आहे, आता एक प्रसंग आलाय, संधी आली, कुठेतरी हा संघर्ष थांबूयात. आणि मतदारसंघात आपल्याला मोहनदादाही आमदार होते. जर या पलूस तालुक्यात आणखी एक आमदार होत असेल तर आपण ह्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना सुचवलं की आपण व्यापक विचार करूयात आणि ह्याचा आपण निर्णय घ्यायला हरकत नाही. ही सगळी मंडळी मुंबईला आली. मी म्हणलं मुंबईला एक 20-25 कुंडलची सगळी प्रमुख नेतेगण आली होती. आणि सकाळी मंत्रालयामध्ये बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होती, त्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये थोरात साहेब, जयंतराव पाटील साहेब आणि मग हे जे विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी होते ते सगळे आले, त्यांचे चिरंजीवी आले होते. आणि परमेश्वर ह्याला साक्ष, परमेश्वर आणि जयंतराव पाटील याला साक्ष, बाळासाहेब थोरात याला साक्ष, हात जोडून मला विनंती केली की आम्हाला संधी मिळते, आमच्या पाठीशी उभे राहा. मंत्रालयाच्या मीटिंग रूम मध्ये ही बैठक झाली. मी म्हणलं नुसतं जयंतराव पाटील साहेब आणि थोरात साहेबांनी सांगून विश्वजित कदम ऐकणार नाही. आमच्या लोकांना काय म्हणतील ते मला जास्त महत्वाचं. कुंडलची जी साहेबांबरोबर 1980-85 बसला राहिलेली निष्ठेने त्या लोकांचं महत्व मला जास्त महत्वाचं. हे मी म्हणल्यानंतर मी म्हणलं पवार साहेबांकडे जाऊ. आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये बसले होते. तिकडे आम्ही गेलो. महेंद्रप्पा होते, बाळासाहेब बापू तुम्ही होता पवार साहेबांच्या केबिन मध्ये, तुम्हाला आठवत असेल. आणि मग जयंतराव पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, विद्यमान आमदार, त्यांच्या काय ते 2-4 मंडळी त्यांची होती, ती सगळी आली. आणि पवार साहेबांनी सांगितलं हे जर मी विश्वजितला सांगायचं असेल तर तुम्हाला विश्वजितच्या बरोबर विधानसभेत आणि कायमचं उभं राहावं लागेल, असं पवार साहेबांनी सूचना दिली. हरकत नाही, झाला निर्णय. पुण्यातून सोलापूर पासून तन मनाने सर्व आपल्या लोकांनी मनापासून काम केलं. विधान परिषदेत आमदार झाले. तदनंतर पुन्हा 2-4 वर्ष गेली. आणि मग जेव्हा माझी विधानसभा आली 2024ची, पुन्हा एकदा आम्ही मान सन्मान राखलाच होता. मी कधीही आमदारांचा कधी मान सन्मान राखला नाही असं माझ्या आयुष्यात कधी घडलं. पण आता काय करायचं, सध्याच्या नवी पिढीतली पोरं ही वडिलांचं ऐकत नाही असं दिसतंय. बरोबर ना? चिरंजीवांना वाटलं की आम्हाला सुद्धा थोडाच मान सन्मान मिळाला पाहिजे. आता मी महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष 2दा, पुण्याची लोकसभा एकदा लढवली, चुलत्यांना मी विधान परिषदेचा आमदार बनवलं.
2 वेळा आमदार झालो, राज्याचा मंत्रिमंडळाचा सदस्य होतो. मी वडिलांना आदर दिली ना, हरकत काहीच नाही, माझ्या संस्कारात आहे. पण मग काय झालं की विधान आमच्याकडे परत आलं पाहिजे, आमच्याशी चर्चा, आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवू की 2024च्या या ठिकाणी विधानसभेत तुम्हाला मदत करायची की नाही. काका असं झालं बरोबर. मग मी म्हणलं ठीक आहे. त्यावेळेस सुद्धा निवडणुकीचा अर्ज भरला, विनंती केली आपण या, आले नाही. प्रचाराचा शुभारंभ झाला, विनंती केली आपण या, आले नाही. आणि मग काय झालं, कडेगावला माझं भाषण झालं बरोबर. मी म्हणलं आता जर असं वागायचं असेल तर पुढे म्हणलं तुमची इलेक्शन आहे, पुढच्या इलेक्शन मध्ये मी काय करायचं मी ठरवेल. मग पुन्हा जयंतराव पाटील साहेबांना 4 फोन गेले, म्हणजे आम्हाला बसायच्या, चर्चा करायची, आम्हाला पाठिंबा जाहीर करायचा. म्हणजे कुणी रोखले पाठिंबा जाहीर करायचा? आपण तर महाविकास आघाडीचे घटक आहोत, कुणी रोखलं नाही. मला कुणी या ठिकाणी सांगितलं नव्हतं 10 वेळा की पाठिंबा जाहीर करा, काम करा. एकच बैठक झाली, एकदा फक्त चर्चा झाली आणि लगेच आम्ही कामाला लागून या ठिकाणी संपूर्ण त्या निवडणुकीमध्ये पुणेपासून सोलापूरपर्यंत काम केलं. हे सगळं झालं आणि मग नंतर हे निवडणुकीमध्ये पुन्हा एक बैठक झाली रात्रीची, त्यातही कुंडलची सगळी नेते मंडळी होती आणि ठरलं की त्यांनी मदत करायची. लोकसभेमध्ये काय झालं, कुणाला मदत झाली? लोकसभेमध्ये विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजित कदम दिवस रात्र झटत होता. काँग्रेसचं हाताचं चिन्ह हे सांगली जिल्ह्यामध्ये मिळावं म्हणून झटत होतो. काय त्याच्यात षडयंत्र झालं ते झालं, पण महाविकास आघाडीचे आमदार म्हणून ह्या दुसऱ्या पक्षाने ज्यांनी पक्षांतर केले त्यांनी खालच्या लोकांना काय निरोप दिले? कमळावर मतदान करा दिलं होतं की नाही? सगळ्यांना माहिती आहे कमळावर मतदान करा म्हणून सगळ्या तालुक्यात आणि मतदारसंघात निरोप दिले. मी फोन केला, अरे काय चाललंय? आपल्याला काँग्रेस विचारधारे, आपण एका महाविकास आघाडीचे आहोत, काँग्रेसची विचारधारा आपल्याला निवडून आणायची नाही. नाही आम्हाला ते जरा तिकडे उलट म्हणजे करा. तसंच विधानसभेत केलं. एक गाव सोडलं तर अख्ख्या मतदारसंघात दोन्ही तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी उलटे निरोप दिले. हरकत काय नाही, विश्वजित कदम कुठल्या इतर पक्षाच्या नेत्याच्या जीवावर राजकारण करत नाही. विश्वजित कदम या पलूस कडेगावच्या गोरगरिबांच्या लोकांच्या जीवावर राजकारण करतो. लोकांचा आशीर्वाद पाठीशी आहे, हे सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद आहे, तरुण पिढीची साथ आहे, त्याच्या जीवावर मी राजकारण. लोकांनी निवडून दिलं, त्यांनी विरोध करून सुद्धा अंतर्गत विरोध करून सुद्धा या ठिकाणी जनतेने निवडून दिलं. त्यातलं सगळं सांगण्याचं हे कारण काय की एका पक्षात राहायचं आणि दुसरं काम करायचं ही सवय जुनी आहे, हे नवं नाही. आणि हे प्रत्यक्षपणे जेव्हा मी अनुभव घेतला, मला एकाच मनाची खंत होती की आम्ही 100% प्रामाणिकपणे काम केलं. इतिहास आणि लोक त्याला साक्षीदार आहेत. स्वतः स्वर्गीय अजितदादांनी एक दिवशी सभागृहात बोलून दाखवलं होतं, विश्वजित कदम हे आमचे आमदार फक्त तुमच्या लोकांमुळे निवडून आले, एवढी आमची यंत्रणा या ठिकाणी राबली. आज हे सगळं मी काय सांगितलं की या सगळ्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी नंतर घडत गेल्या. मागची जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, काही गोष्टी घडल्या, परंतु आता येणाऱ्या हा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे महेंद्रप्पांनी सांगितलं ते खरंय. माझी अजिबात इच्छा नव्हती की ऋषीने इलेक्शन लढावी, मामा म्हणून माझी इच्छा नव्हती. परंतु पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जेव्हा कुंडलचे कार्यकर्ते भावनावश होऊन या जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते जेव्हा मला येऊन भेटायला आले, तेव्हा मी या ठिकाणी सांगितलं माझी इच्छा नाही, तरुण मुलगा आहे, अत्यंत चांगला मुलगा, कष्ट करण्याची, त्याच्यामध्ये खूप धडपड करण्याची एक मी जिद्द पाहतो. या उंड्या वयामध्ये काहीतरी कुठला तरी अपघात होऊ नये हे अशी माझी प्रामाणिक इच्छा. मी कशाला म्हणलं, अजून दुःख आम्ही त्या दुःखातनं बाहेर पडलो नाही, आपण नाही बाहेर पडले, मी नाही बाहेर पडलो, ऋषी बाहेर पडला नाही, तर कशाला ही निवडणूक लढायची. पण सगळे कार्यकर्ते म्हणले लढलंच पाहिजे. आता गेल्या 8 वर्षापासून वातावरण बदलले. का बदलले? गेले 30 वर्षापासून महेंद्रप्पांची नाती लोकांशी जोडली, जे प्रत्येक या कुंडल जिल्हा परिषद गटात असतो, पलूस तालुक्यात प्रत्येक माणसाशी
सुखदुःखाचे महेंद्र अप्पा दिवस रात्र सहभागी झाले, येईल त्याची मदत करण्याची भूमिका त्यांनी पार पडली. त्याच्यामुळे गेल्या 8-9 वर्षात अधिक चांगलं वातावरण झालं. असं कार्यकर्त्यांनी जेव्हा मला विश्वास दिला, मी महेंद्र अप्पांशी चर्चा केली आणि त्याला या ठिकाणी मदत आम्ही म्हणतो उभं करू. त्याचबरोबर पांडू काकांसारखा एक या बांबोडे गावातले प्रतिष्ठित कुटुंब, पूर्वीपासून बांबोडे गाव हे कम्युनिस्टवादी म्हणून गाव ओळखलं जात होतं. स्वातंत्र्य लढ्यात या गावातल्या अनेक लोकांचं, स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान होतं. आणि कम्युनिस्टवादी म्हणजे कोण? क्रांतिसिंह नाना पाटलांनंतर नागनाथांना नायकोडी, प्राध्यापक एन.डी. पाटील साहेब, असे अनेक लोकांचा उल्लेख करता येईल, ज्यांनी तो विचार या गावामध्ये रुजवला, वाढवला. त्या विचारातनं शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी ते लढले. अशा विचाराचं एक कुटुंब. त्यांना सुद्धा जो काही पक्षांतर झाला ते विचार पटले नाहीत. त्यांनी धाडसाने निर्णय घेतला की आम्हाला त्या विचारांबरोबर जायचं नाही, आम्हाला जायचं तर काँग्रेस पक्षाच्या विचारावर जायचंय. आणि म्हणून आज ते पंचायत समितीचे उमेदवार. धाडस दाखवावं लागतो. वादळात दिवा लावून राजकारण केलं असं माझे वडील पतंगरावजी कदम साहेब म्हणायचे. म्हणूनच भारतीय विद्यापीठ झालं. म्हणूनच एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा, दुष्काळी भागातला एक कुटुंबातला मुलगा हा लोकांच्या बळावर या ठिकाणी महाराष्ट्राचे 15 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिले. आज पांडू काकांनी त्यांच्या कुटुंबाने धाडसाचा निर्णय घेतला. तो कशासाठी? तो विचारासाठी घेतला. एक वैचारिक तत्वावर हा निर्णय घेतला. आमचा ऋषी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय. मी त्याची काम करण्याची क्षमता, धडपड दिवस रात्र पाहतो. कारखाना तो चालवतो, धडपड मी त्याची पाहतो. काहीतरी या कुंडलमध्ये करावं, लोकांसाठी, तरुण पिढीसाठी करावं, ही त्याच्या मनातली धडपड आहे. भारतीताईंचं, महेंद्र अप्पांचे संस्कार आहेत. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती, हात जोडून, की तुमच्यामध्ये मी आता भारतीताईंना बघतो, माझ्या भाषाला सांभाळ. तुमच्या सगळ्यांमध्ये मी भारतीताईंना बघतो, पण ह्याला सांभाळ, ह्याला आशीर्वाद द्या, ह्याच्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला विश्वास देतो, बांबोड्यातला कुठलाही माणूस माझ्याकडे जर आला तर तो रिकाम्या हाताने जाणार नाही. हा विश्वास मी तुम्हाला देतो. एका विचाराने आम्ही राजकारण करतोय. ह्या लोकांनी काय स्पष्टीकरण दिलं? पक्षांतर केलं आणि माणूस बघेल तसं उत्तर असतं. सत्तेसाठी गेलो, विकासासाठी गेलो, एकाला कानात सांगायचं नाही, कारखाना अडचणी ते म्हणून गेलो. बरोबर? आणि आम्ही संस्था चालवतो, भारतीय विद्यापीठ चालवतो, 10,000 प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, प्रत्येकाचा पगार वेळेत होतो. आम्ही सोनीरा कारखाना चालवतो, आमच्या संस्था अडचणीत नाही. मग तुम्ही असं काय केलं की तुमची संस्था अडचणीत? बरोबर की नाही? तुम्ही असं काय केलं की तुमची संस्था अडचणी, की तुम्ही एवढी घाबरलात की संस्था अडचणीत आहे म्हणून मी पक्ष सोडला? पक्षही सोडला, विचारही सोडला. ज्या विचाराच्या जीवावर तुमचं कुटुंब मोठं झालं तो विचार सोडला. अरे बाबा, देशात, राज्यात गेले 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, पण पलूस कडेगावच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाच्या बळावर विश्वजित कदम एकदा नाही 3दा हाताच्या पंजावर या ठिकाणी आमदार झाले. आम्हाला येतात ना ऑफर, आणि मी तोंडावर सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे सांगायचंय ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय, ते सगळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून विचाराशी बांधील राहणं, विचाराबरोबर मजबूत राहणं ही बांबोडेकरांची ओळख आहे. लक्षात ठेवा, ही बांबोडेकरांची सुद्धा ओळख आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्या विचाराला साथ द्यायची, कामं होत राहतील. पतंगरावजी कदम साहेबांनी शून्यातून शिक्षण संस्था उभी केली, सहकारी संस्था उभी केल्या. जे केलं ते लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी केलं. गोरगरिबांची मुलं शिकतायत, बहुजन समाजातली मुलं शिकतायत, शेतकऱ्यांची मुलं शिकतायत. पण कुठल्याही मुलाला जर फी परवडत नसेल तर त्याला फी साठी 1 रुपया मागितला. सांगलीमध्ये हॉस्पिटल उभं केलं. या बांबोडेची किती गरिबांची पेशंट तिथे जातात, कार्यकर्त्यांचे फोन येतात, त्यांना सांगतो माफ करून टाक, कारण हे केलं ते लोकांसाठी केलं. सोनीरा कारखाना उभा केला. सांगली जिल्ह्यातला 3500 रुपये दर जाहीर करणारा पहिला कारखाना कुठला होता तर डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा कारखाना होता. मग मागणं इतर कारखान्यांनी जाहीर केले असतील.
पण जाहीर करणं वेगळं, देणं वेगळं. बरोबर की नाही? सोनेरा कारखान्याचा मागचा 10 वर्षाचा इतिहास काढला तर जो बोलव तसं चालेल सोनेरा कारखाना. आणि आता सगळ्या शेतकऱ्यांना, मला इथल्या तालुक्यातल्या आणि या परिसरातल्या लोकांना विनंती आहे, तुम्ही काळजी करू नका. कोणतरी भ्या घालत असेल, तू जर असं केलं तर तुझा ऊस आमच्या कारखान्याला घेणार नाही, नको घेऊ दे. ऋषिकेश लाड आणि विश्वजित कदम आणि महेंद्र अप्पा एक नवा कारखाना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी इथे उभा करतील आणि उच्चांकरी दर देण्याचं काम करतील. तुम्ही कशाला काळजी करता? आहोत ना, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. ही भावना, हे संस्कार पतंगरावजी कदम साहेबांनी आम्हाला दिले. ते आपल्यासाठी उभे राहतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कर्तव्य आमचं. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती केली, ही 7 तारीख महत्वाची. महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय, कुठल्या दिशेने चाललंय. परवा तर मी गंमत ऐकली बापू, रामनगरला गेलो होतो. रामनगरमध्ये एक मला म्हणाला, बाळासाहेब, भाजपचे कार्यकर्ते असा प्रचार करतायत की जर काँग्रेसचे सदस्य पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला निवडून आले तर लाडक्या बहिणीचे पैसे ते बंद करतील. किती अर्धवट असावे भाजपचे कार्यकर्ते. योजना कुणाची? राज्य शासनाची. पैसे कुणाचा? शासनाचा नाही, महाराष्ट्रातल्या लोकांचा पैसा आहे. आणि हिने असा अपप्रचार करायचा महिलांमध्ये की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काँग्रेसच्या आली की लाडक्या बहिणीचे पैसे बंद. मी तर म्हणतोच आहे, महाराष्ट्राचा आमदार म्हणून 1500 द्या, त्यांना 4000 द्या, 5000 द्या, काही माझं म्हणणं नाही. माझं तर उघड समर्थन आहे. त्यांनी वचन दिलं नव्हतं ना, 2100 रुपये करू, अमुक करू. आता ते बरोबर पुढच्या विधानसभेच्या 2 महिने आधी करतील. परंतु आज महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय? आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन काही दिवसांपूर्वी झालं. मी अंत्यविधीला गेलो होतो. पलूस कडेगावच्या जनतेच्या वतीने मी श्रद्धांजली वाहिली तिथे. एक दमदार नेते, शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ओळख होती. अजितदादा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे काय ते घड्याळ, हे महायुतीतल्या 3 पक्षांमधले आहेत. ह्याच अजितदादांबाबतीत मागच्या महिन्यात जेव्हा पुण्याची महानगरपालिकेची निवडणूक होती, भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी किती गलिच्छ शब्दात त्यांचा अपमान केला, काय काय बोलले, सगळ्या महाराष्ट्राने पाहिले की नाही? ही राजकीय संस्कृती आपल्याला पलूस कडेगावच्या मातीत येऊन द्यायची नाही.